माढा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरवून तब्बल 15 दिवस उलटून गेले तरी सुद्धा महाविकास आघाडीला अजूनही उमेदवार ठरलेला दिसून येत नाहीये। त्याच्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे ठरताना दिसून येत होती। परंतु इथेही महायुतीने जादूची कांडी फिरवत महादेव जानकर यांना आपलेसे करून घेतले। परंतु या रद्द झालेल्या उमेदवारी नंतर महाविकास आघाडीला धैर्यशील मोहिते पाटील व अभयसिंह जगताप यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही। परंतु पुन्हा एकदा धैर्यशील मोहिते पाटील यांना महादेव जानकर यांच्याप्रमाणे जादूची कांडी महायुती फिरवते की काय अशी परिस्थिती पुन्हा एकदा माढा मतदारसंघात दिसून येत आहे। त्यामुळे अभयसिंह जगताप यांची उमेदवारी फायनल होण्याच्या स्थितीत दिसून येत आहे। याबद्दल आपले प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या निकटवर्ती असणारे आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी केलेली ही बातचीत सांगाल। पुढचा उमेदवार माढ्याचा काय असेल आपला पवार गटाला? माढ्याचा तिढा सुटेना म्हणजे असं काही मला कळलं नाही। जानकरांना आपण संधी द्यायच्या बाबतीमधली चर्चा चालू होती। खरं म्हटलं तर जानकर ह्या ठिकाणी उभे राहिले असते महाविकास आघाडीतून इच्छा व्यक्त केल्यानंतर तर 100% निवडून आले असते असं वातावरण होतं। आता ते निघून गेल्यानंतर काय करायचा हा विषय जो आहे तो तिडाबिडा काय नाही। आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, अभयजी जगताप असतील आणि कोण असतील असे इच्छुक उमेदवार आहेत ना, त्यामुळे अजिबात त्याची काय चिंता करू नका, तिडाबिडा काही नाही। धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा एकदा पवार साहेबांची काल गाठ घ्यायला गेले होते, आजही गेले, काय वाटतं तुम्हाला याबाबत? भेट करायला गेले, त्यांची आणि पवार साहेबांची काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही, त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही। मी फक्त एवढंच सांगेल की आताच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अभयजी जगतापांनी इच्छा व्यक्त केली, कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली, उमेदवारीच्या संदर्भातून पक्षाने विचार करावा हा संदेश मी पवार साहेबांकडे उद्या देणार आहे। त्यानंतर येणार जाणार त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी काय घेतील, त्यांनी स्वतः भूमिका मांडली की माझं फक्त एवढंच कार्य आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पवार साहेबांचा हात बळकट करण्यासाठी मी पाहिजे ते करण्याची भूमिका घेतली। एकमेव कार्यकर्ता असा असतो की जो इच्छा व्यक्त करताना स्वतःसाठी नाही तर पक्षासाठी मी काम करेल असं सांगतो हे अभय जगताप आहे। परंतु काल अमोल कोल्हे आले होते आणि एका लग्न समारंभानिमित्त आणि त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यांच्या निवासस्थानी, काय सांगाल यावरती? शिक्कामोर्तब करता येऊ शकतं का त्यांच्यावरती? तुमचं काय मत आहे? मी इथं आलो तर काही लगेच अशी चर्चा होते, लग्न कार्यात नाही सुखदुःखात लोक भेटतात। आता हल्ली काय झालं, कोण कोणाला भेटलं की ब्रेकिंग न्यूज होते, त्यामुळे अशी काय काळजी करू नका। तसं एखादी समोरचा पक्ष पडला पाहिजे यासाठी प्रामाणिकपणाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे। जो उमेदवार देईल त्याचं काम करायला पाहिजे। माढ्यातून जनतेला अगदी उत्सुकता आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल। आपण निर्णायक मंडळात असता राष्ट्रवादीच्या, भूमिका आपली ठोस मानली जाते, काय सांगाल याबाबत? माढ्याचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादीच्या तुतारीला मिळालेली ही जागा आहे। पवारसाहेब त्याचा निर्णय घेतील, जयंत पाटील निर्णय घेतील। मी फक्त प्रतिनिधी म्हणून आजच्या बैठकीचा सभेचा वृत्तांत देण्यासाठी आलेलो आहे। उद्या तो मी पोहोचवेल, त्याच्यानंतर श्रेष्ठी काय निर्णय घेतील त्याप्रमाणे निर्णय घेतील, तो निर्णय घ्यायचा बाधिका मला नाही। आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की मी इथला मेसेज पवार साहेबांपर्यंत देणार आहे आणि या बाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे, मसवड। काहीतरी अपेक्षा आहे मनामध्ये, काहीतरी अशा प्रकारची उमेद होती की एक नवीन चेहरा, सुशिक्षित, ज्याच्याकडे संस्कार आहे आणि ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे, म्हणून आपल्या भागातल्या असलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता। खरं म्हटलं तर या ठिकाणी उमेदवार कोण हे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शोधत होतो, परंतु अगदी कोरेगावच्या उत्तरपासून मला त्यांनी महिला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं। मला वाटलं की 10-11 वाजता मी पोहोचू शकणार नाही, पण मला कळलं सकाळी 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता। आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करताना ही लढाई जी आहे, मी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगेन, लढाई ही महाराष्ट्राच्या निष्ठेची आणि महाराष्ट्राच्या असलेला इतिहास घडवण्याची आहे। मगाशी आम्ही आत आलो, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या इथं आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक झालो। इथे पुतळा एवढ्यासाठी बोलवलाय की बसवलाय, या व्यासपीठावर महामानवांचे आणि या युगपुरुषांचे फोटो आहेत। आम्ही संदेश काय देणार आहोत? या देशामध्ये स्वातंत्र्याची दुसरी लढाई करायची आहे आणि ही लढाई जर आम्हाला करायची असेल तर ती लढाई या विचाराच्या माध्यमातून उभी केली पाहिजे आणि त्याच्या प्रकारची प्रेरणा आपल्याला द्यायला पाहिजे। अनेक प्रश्न आहेत, हुकुमशाहीचं राज्य येऊ नये यासाठीची लढाई आहे।
व्यक्ती स्वातंत्र्य घाला येऊ नये यासाठीची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोण डिवचत असेल यासाठीची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे राजकारणापुरती मंडळी आपण पाहिली, पण छत्रपतीचा इतिहास वाढू नये यासाठी महाराष्ट्राचा अवमान करणारी मंडळी सुद्धा आपण पाहिली. अरबी समुद्रामध्ये मागच्या निवडणुकीला छत्रपतीचा स्मारक उभा करून घोषणा देणारी माणसं आम्ही पाहिली आणि आजही निवडणूक संपल्यानंतर छत्रपतीचं स्मारक उभं राहत नाही म्हणून महाराष्ट्रातला आमचा युवक त्यांना जाब विचारत नाही, हे सुद्धा दुःख आम्ही पाहिलेलं आहे.